लहान मुलगी 1 2 3 आणि तुम्ही सगळ्या बलिदानामध्ये ऍड झाल्या आणि मी पहिल्यापासून ऍडमिनच होते. त्याच्यामुळे सगळ्यांना मी जरी याच्यानी ओळखत नसेल पण सुरुवातीला जवळ मी 1000-1500 ऍड करायचं काम होते. ते सगळे माझ्याकडे यायचे, सगळे ग्रुप तयार करणे, नवीन ग्रुप तयार करणे आणि नवीन ऍड करणे. ते पहिले तुम्ही तर नाव ग्रुपचं नाव तयार करणे, ग्रुपला नंबर देणे, हे सगळं सुरुवातीचे कामं सुमेध आहे. मी जवळजवळ 3-4 लोकांना मी ऍड केले आणि मग ते म्हटलं ते काम तुम्ही बघू, ते काम मी करते, बाकीचं बघत. इकडे आम्ही आहेत, आमच्याकडे तोंड कर. हॅलो तर कसे की सुमेध. हा नेक्स्ट माझ्या सुमेधाची हॉबी म्हणजे ब्युटी पार्लर. रात्री तुम्हाला कोणाला मसाज करायचा आहे, रात्री तुम्हाला कोणाला थ्रेडिंग करायचं आहे, तुम्हाला फेशियल करायचं आहे. उत्तम ब्रायडल मेकअप करते, ती तिची सुप्त कला आहे, कधी दिसत नाही. आणि अतिशय आमची जसं तुम्ही मदर टेरेसा नाव दिलं, पण मदर टेरेसापेक्षा मला असं म्हणायचं आहे की कुठे काही संकट आलं की सुमेधा धावत जाणार. काय करतं दोन्ही आमच्या 5 जण आणि बहिणीमध्ये मी अर्पित आहे आणि मी सगळ्यांची खूप आणते आणि सगळ्यांनाच खूप जवळ. म्हणजे कोणी माझ्या मी वाटते आम्ही का नाही. माझी ओळख मी काय देऊ, तुझ्यामुळे मला माझी ओळख मिळाली. तुझ्यामुळे मला माझी ओळख मिळाली. अशी गीतामध्ये मी दुसऱ्या नंबरची कन्या सौ राखी किशोर जामकर, पूर्वाष्टमीची कुमारी राखी प्रभाकरराव फुल्लेवार. माझं शिक्षण DSW MSM PhD आलेलं आहे. मी लेक्चरर आहे. पण आईचाच वारसा कुणीतरी चालवावा ही सुप्त इच्छा असते प्रत्येकांना. मी ज्ञानेश्वर महाराजांना पण होती, एकनाथ महाराजांना पण होती, तुकाराम महाराजांना पण होती की माझं कार्य कुणीतरी पुढे चालवण्याचा प्रयत्न करावा. तर गेली 5 वर्ष 6 वर्ष झाली आई सातत्याने सांगत आहे सगळ्यांना की ज्ञानेश्वरीवर रिव्हिजन सुरू करा, कीर्तन करा, प्रवचन करा, भागवत करा. पण कोणी अजून तो असा हातात घेण्याचा प्रयत्न नाही केला. पण मागील 2 वर्षापूर्वी आईचा शब्द मी पाळला आणि मी तिला दिलेला कुठलाही शब्द शक्यतो खाली टाकत नाही. हा एकच गुण माझा आहे की तिने म्हटलं तू कर, तर मग मी करायचं. तर अशा प्रकारे मी 2 वर्ष झाले भागवत पण करत आहे. गेली 17 वर्ष झाले मी तुझा अपॉइंट मी प्रयोग केलेले आहे. 1000च्या वर महाराष्ट्राच्या बाहेर आशिकी राणीचे पण प्रयोग केलेले आहेत. सोबत कॉलेजला लेक्चरर आहे आणि घर माझं भरलेलं आहे. वंदना माऊलींना माहिती आहे. सुंदर. सगळ्या जबाबदाऱ्यांमधनं माझं वेळ काढून मी आईला दिलेला शब्द पाळत असते. तुमच्या याच्यामध्ये मी बरेच वेळा टाकत होती कार्यक्रम. माझ्या 1-1.5 वर्षामध्ये थोडंसं घरातल्या गडबडी त्याच्यामुळे थोडं कमी झालं, पण परत प्रयत्न जोरदार. वात्सल्य सिंधू आई बोलाव तुझा कोण त्या आई आईला म्हणतात सगळ्या माऊलींची बहिणींना नमस्कार आणि गुड हप्पी. चैताली म्हणजे सगळ्यांची चैताली. पहिलाच जसा माजरी पुणे ग्रुप निघाला, माझी भावजे खुशाली कुल्लीवार तिने सुनबाईला सांगितलं अगं कोरोना आला आणि माझं भागवत रामायण सगळं बंद, रोजचं भजन बंद, काय करावं. तिने पटकन व्हॉट्सअप आईला शिकवलं. वर्षाताई चौधरी तिचं नाव घेऊ इच्छिते कारण आजचा आपल्या वडिलांचा हा 6वा हे आहे. आणि त्यांनी सुरू केल्याबरोबर रात्रीच मला फोन आला की चैताली असं मी व्हॉट्सअप शिकली, मी मोबाईल शिकली. जेव्हा आई असं म्हणते मी मोबाईल शिकली, मला एवढा आनंद. अरे आपली आई मोबाईल कुठं स्क्रीन वगैरे सगळं तिला जमते आहे. तो विचार करा 5 वर्षापूर्वी कुठे येत होता आपल्या सगळ्यांना. आणि पटकन केलं अगं तुझं चंद्रपूरचं एवढं मोठं सर्कल आहे तू कर. एकाच दिवशी माऊली 100 झाले एका रात्रीत आणि दुसऱ्याच दिवशी 500 झाले. आणि मग मी बंगलोरला फोन, मग मी नाशिकला फोन, सगळीकडे जिथे जिथे जमलं. तुम्हाला गंमत वाटेल 8 दिवसात 3,000 2,000 आणि आज या 5,000 नाही 8,000 लोक आणि त्याचे 8-2-16 तुमचे घरचे पण सगळे ऐकतात. आमचे काका, आमचे आजोबा असेल, भाऊजी असेल, कोणी छोटे नाते असेल, बहीण भाऊ असेल, सगळ्यांना तुम्ही ऐकलं आधीचं. असं करून वेळ लावणारा हा वैद्यनाथाची ही निर्माती नेता माऊली आणि या माझ्या भगिनी आणि तुम्ही सगळ्या. कारण तुमच्या प्रत्येकीशी एक नातं माझं आहे. प्रत्येकीचं जर नुसतं नाव टाळलं कलंदरी तिचे 10 मेसेज दिसतील, आउटिंग तिचे 10 मेसेज दिसतील, प्रेरणा, अशा अनेक ठिकाणींचा
म्हणजे आपल्या पहिला इतिहास आहे. सगळ्यांना नागपूर कोणाला आठवते? पहिलं संमेलन नागपूरचं आपलं अगदी सक्सेस झालं. 22, 23, 24, 25 आणि 26. मोठं गाव नागपूर. नंतर आलं आपलं गोगवले, शेगाव आणि कृष्णेश्वर आणि आज आलो त्र्यंबकेश्वराच्या काळारामाच्या नगरीत. आज दर्शन करून आपण हा सुंदर सोहळा आयोजित केला. मी चैताली संयोजिका या नात्याने धन्यवाद मानते. माऊली निर्माती या नात्याने या दोन्ही सहसंयोजिका आहे. पण आनंद हा आहे की मी सगळ्यांचं जेव्हा व्हिडिओ करत होती तुमच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स माळ काढलाय. म्हणजे तुमचा ऑडिओ करताना थरथर आवाजही ऐकलाय. पहिले खंगन माऊलीचं गाणं, 4 वर्षापूर्वीचे तुमचे गाणे, गीता माऊलीचं लिखाण आणि आजचं लिखाण जसं चाकूला सर्व धार दिली आहे. पहिला चाकू जंगलेला होता तो आहे सगळ्या कला. माझं न संसारापायी राहूनच गेलं, माझं न पोरांच्या सुनेपायी राहूनच गेलं. आज असं वाटत आहे की बापरे काय सरसर छान बोलतात आणि किती हे कौतुक. आणि गीता माऊली कशासाठी येते ती काय म्हणाली मला की चैताली आता हा शेवटचा, ज्यांना इच्छा असेल त्यांनी करावं. आपल्या मला बोलवलं मानाने तुम्ही जाईल, नाही तर नाही. म्हटलं तू नाराज कशाला होते? आहे ना गंगा जमुना सरस्वती आणि त्याच्यासोबत एवढ्या आवडू नको ना. आम्ही पैशाला वापरणार नाही. आणि हिचं टॉनिक काय आहे ऐका ना, हिचं टॉनिक काय आहे? हिने मागच्या वर्षी रंगीत साड्या सोडल्या. तुम्हाला सांगते म्हणून सांगते की हिने घालावी वाटत असेल तर असे रंग घाल, फिक्के रंग. वयानुसार तिने डाय करणं सोड, एक सोडत आता घरावर सुद्धा घर पडलं, वाडा पडला तर त्याच्यावर JCB बुलडोझर चढवला की तेव्हा एक दिवस तरी सगळं सोडून जायचं आहे. तिचं हे निर्लेप पण की एक दिवस हा शरीरच सोडायचं आहे. हे आपलं काय होतं, हे सगळं काय दागिने. तर तेव्हा आम्ही शिकत आहोत सगळ्या वेळी. आम्ही संसारात बुडलेलो आहोत तरी पण तिचा विषा जो असतो ना मारणे, कागलेप झाली, कागसेवा नाही, तर असं म्हणणारी आज माय मिळत नाही. तुमच्या जावा नंदा सख्खी माय बघा. आध्यात्मिक विकास व्हावा असं कोणीच मानलेलं नाही. ती आहे सीतामाती. आणि म्हणून हा भंडारंगाचा 6वा नाशिककरांनी घेतला. मला संयोजिका नात्याने खरंच आनंद होत आहे की मी आज थोडंसं ऐकतं बसून इथे, नाहीतर मी नेहमी स्टेजवर राहते की बाई हे करायचं ते करायचं. पण परत मी भरून पावले मंत्री पावले मला रडायला येत आहे की तिथं गोड मला पोरगी म्हणून तो आम्हाला माहेर दिलं. माहेर नेहमी म्हणजे की मी गेल्यावर तुम्हाला हे माहेर आहे. आज करणारी आहे की पूर्ण 20 ते 25 जणांची हे माहेर या माऊलीचं टॉनिक ऐका ना. या माऊलीचं टॉनिक म्हणजे तुमची प्रत्यक्ष भेट. तिला काहीच नका देऊ, साडी गोडी पैसे तिला काहीच. भगवंतानी एवढं दिलंय, सगळं दिलंय तिला भगवंतानी. तिचं म्हणणं की मला उभून भरून बघू दे. आणि आजची ही बैठक तुम्ही आयोजित केली म्हणजे उद्या हे उत्तम येणार. आज आपण पोटभर बोललोय, अतिशय उत्तम आयोजन. बालाजीच्या समोर आपण बोलतोय, उत्तम मन. आणि माहेश्वरी ग्रुप की जय. संयोजिका नात्याने मी स्वागत करते. प्रत्येकीचं अवटी माऊली काय, प्रत्येकीचं व्यक्तिमत्व इथे फुटलं आहे. ती स्वतः म्हणते चैताली मला कोण ओळखत होतं का? कोण नर्मदा करून येते, कोण नाही करत. हजारो लोक करतात. आज तुम्ही माझं किती उद्योग करता. गीता माऊलीचं लिखाण कोण आजपर्यंत ऐकत होतं? भजनानंदाने व्यासपीठ दिलं व्यक्त व्हायला. तिने पण छान म्हटलं की माझा नवराही माझं गाणं ऐकत नाही. बरंच कोणाला काय नाही ऐकत. सगळा पोरगा काय आपणच आपलं ऐकलं काही काय आवाजाला द्यावं लागतं. पण गीता माऊली ऐकून किंवा मला तुम्ही पर्सनल पाठवता. गीता माऊली ते एक दिवस सुटत नाही. पर्सनल पाठवलं की त्यांना बाबा छान गायला की ओळ अशी पाहिजे, बस ती खुश. तर हे मोटिवेशन देणं, प्रोत्साहन देणं. आज यासाठी 500 रुपयाचा क्लास आहे 1 तासाचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. ये पचात यत्करोषि यदस्तासि यज्जुस् ददासि यत्कोन्ते तत्पुरुषो मदर्पणम् अहं वैश्वानरो भूत् प्राणिनां देहमाश्रिता पानापानसमायुक्त पचाम्यन्नम्. ॐ सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति